श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्र्यंबकेश्वरकडे जाताना सार्वजनिक वाहनाचा अर्थात बसचा वापर केलाय। शासकीय वाहनांचा ताफा यावेळी टाळण्यात आलाय। मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः बसचं तिकीट काढून सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे बसमधून त्र्यंबकेश्वराचा प्रवास केलाय। मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः बसचे तिकीट काढून प्रवास केल्याने प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही सामान्य नागरिकांप्रमाणे सार्वजनिक सुविधांचा वापर करू शकतात, हा आदर्श यावेळी समोर आलाय। शासकीय पदावरील व्यक्तींनीही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे आणि अनावश्यक वाहनांचा वापर टाळावा असा संदेश या कृतीतून देण्यात आलाय। यावेळी ब्रह्मगिरी पर्वतावर वृक्षारोपणाचा कार्यक्रमही पार पडलाय। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रशासनातील अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते। आज भाऊ त्र्यंबकेश्वरला बसनी जात आहे। आज आम्ही थोडी शिस्त लावलेली आहे। गेल्या वेळी खूप गर्दी झाली होती, ट्रॅफिक जाम झालं होतं आणि त्र्यंबकेश्वरला म्हणजे आता खूपच गर्दी झाली होती। तसं तसे पोलिसांनी व्यवस्था बघितली आणि या वेळेला मात्र मीटिंग घेऊन, बैठक घेऊन जिल्हाधिकारी स्वतः आहेत, एसपी साहेब या ठिकाणी आहेत आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की गाड्या पुढे जाऊ द्यायच्या नाही। त्या कुणाची असेल, आमच्या जरी असल्या तरी इथे गाड्या थांबवायच्या, इथे बसमधून प्रवाशांना पाठवायचं आणि म्हणून आम्ही सुद्धा आता गाड्या या ठिकाणी थांबवलेल्या आहेत त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे आणि सर्व बसने पुढे जात आहोत। ब्रह्मगिरीला आमचा कार्यक्रम आहे, मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी आहे। माननीय राजेंद्र सिंगजी या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आम्ही आता बसने तिकडे निघालेलो आहोत। पत्रकार मागे चला, पण तिकीट कंडक्टर मागे स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे सह रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर।